आज मित्रांनो सांगताना अतिशय दुःख होतंय, कारण की तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून लक्षात आलं असेल की माझा एक जीवाभावाचा जवळचा मित्र अचानक त्याला काय झालं बघा. मरायच्या अगोदर मला काल त्याचा दुपारीच कॉल झालेला आहे. दुपारी कॉल आला होता मला, आमच्या दोघांचं बोलणं पण झालं. आणि आता मला चांगलं कळायला लागलं मित्रांनो की मरायच्या अगोदर, माणसाला मरण यायच्या अगोदर त्यांना जाणवतं बरं का. हे चांगलं उदाहरणातनं मला कळलं आहे, म्हणजे अनुभवलं आहे मी की मरण येण्या अगोदर जाणवतं. कारण की मरणाचं बरेच प्रकार असतात, पण आपलं नाकाची दांडी दिसणं, अंग जड येणं किंवा समोर आपल्याला सारखं ते घात होणं, पात होणं, अशा गोष्टी जाणून येतात. तेव्हा आपलं मरण जवळ आलेलं असतं असं म्हणतात. मला त्याचा काल कॉल आला. मग तो एकाकीत, आता खणखणीत पोरग, माझ्याबरोबरचं, माझा क्लासमेट, आणि एकाकीत झालं काय, कशाने मरण आलं ऐका. कदाचित असं आपल्या फॅमिलीच्या बाबतीत कधी होऊ नये किंवा झालं असेल. आणि का रात्री पण जेवलो नाही मी, तुम्हाला सांगतो. रातच्या धरणं नुसतं मला उचलून टाकलं नव्हतं. त्याचा मला कॉल आला. म्हणला भाऊ कुठे? म्हणलं हाय बारामतीत आहे. लय फेमस झाला का बाबा? म्हणला शाळेत होता तेव्हा काय होता, म्हणला कॉलेजला आपण, आणि प्रसिद्ध झाला. म्हणलं बोल की काय भाऊ. मला पत्रिका बघितली नाही. बघितली म्हणलं भाऊ, तुझी पत्रिका बघितली, 30 तारखेला लगीन आहे, यायचं म्हणला, लग्नाला यायचं म्हणला. मला कोण नाही आलं तरी जमन, पण तू माझ्या लग्नाला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. बघा सांगताना सुद्धा मला कसं तरी व्हायला लागलं. म्हणजे ती आठवते मला ती शब्द बोलले व कसं अजून विश्वासच बसत नाही की खरं तो म्हणजे ह्या जगात नाही. अवघड आहे बाबा. म्हणला म्हणजे ते शब्द आठवतात ना अजून. भाऊ म्हणला सोमभाऊ 30 तारखेला लगीन आहे म्हणला. मग त्यावेळेला मी त्याला पण एवढं पण म्हणलं, भाऊ म्हणलं इतक्या लवकर लगीन काय करून काय करतोय, गप केला का म्हणला. तुम्हाला 3 लेकरं झाली आणि आता आमचं लगीन होतंय, तर म्हणला लवकर व्हायला का. तू म्हणला पहिल्यापासून जोक करतो ना हसवतोच आहे म्हणला. समध्या पोरांची इच्छा आहे आपल्या कॉलेजच्या की वाघे आला पाहिजेत. म्हणजे मला वाघे म्हणत होते पहिल्यापासून, वाघमारे आणावं होतं, मग मला वाघे म्हणायला समजेल म्हणून म्हणला वाघ्या पाहिजेत म्हणली. वाघ्या असल्याशिवाय मजा येत नाही. कॉलेजमध्ये पण म्हणल्या तू असल्याशिवाय नाटकं बसत नव्हते, कॉमेडी होत नव्हती. सरांची चेष्टा कर, मस्ती कर, कुठं मधल्या सुट्टीत आपण कुठं लग्नात जेवायचा, मधली कलटी हाणं, असल्या गोष्टी तुम्हाला सांगतो केलेल्या ते आठवल्या आम्हाला. आणि त्यावर चर्चा बरंच वेळ चालली. मग ह्याच्या अगोदर चालली होती. कालचा कॉल वेगळा होता. काय म्हणाल तो मरायच्या आधी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कशाने वारला ती म्हणला तू लग्नाला आला पाहिजेत म्हणला. समधी पोरं म्हणतात, मुलं मुली म्हणतात की बाबा वाघमारे येणार आहे का. वाघमारे आता मोठा माणूस झाला. अरे म्हणलं मोठा फिटा काय सुद्धा नाही, मी तुमच्या सारखाच आहे. तुम्ही पण आपले पण क्लासमेटमधले कोण कोण नोकरी लागलं, जॉबला लागलं. असं काय नाही, येतो म्हणलं, वेळ काढतो, येतो भाऊ म्हणलं तुझ्यासाठी. आता तू एवढा आग्रह नाही म्हणलं, तो आलाच पाहिजे, नाही तर दिसला तर बघ म्हणला. आणि तू येणार आहे म्हणून अजून बरेच जण येणार आहेत, केमची इकली तिकली बरेच पोरं आपले क्लासमेट, जमतंय म्हणलं. आणि हा कॉल झाला. आणि काल दुपारी एक कॉल आला त्याचा. पत्रिका पण मला पाठवली त्यांनी, शुभेच्छा ही दिलाय. लय गडी खुश. गरिबीतनं दिवस काढलेला तुम्हाला सांगतो. आईवडील पण छान. आम्ही कधी कधी रविवारी सुट्टी दिवशी हॉस्टेलला असायचो. कधी त्याच्या घरी जा, कधी माझ्या घरी ये, मित्र घेऊन यायचं. ज्या त्या परिस्थितीनुसार आपापल्या घरी मित्र न्यायचे एकामेकाला. आणि काल त्याचा लास्टचा कॉल झाला मित्रांनो. काल काय म्हणलं माहिती आहे मला म्हणला कुठे वाघे. मी म्हणलं हाय की. मला काय नाही रे, मला पुन्हा एकदा तुला मी आठवण करून देतोय बरं का. म्हणलं होय भाऊ येणार आहे का. म्हणलं मी येणार आहे. म्हणला नाही म्हणलं परीक्षेला विसर्जन, कारण मी उद्यापासून मला इकडं तिकडं पळापळ येते म्हणला. फोन करणं व्हायचं नाही म्हणला, राड्यात असेल. म्हणून तुला अजून कॉल करतो. बाकी पोरं कॉल करते, माझा भाऊ पण कॉल करेल, पण तुला लास्ट कॉल करतोय म्हणला. म्हणलं असं का म्हणलं असं हे लास्टचा कॉल म्हणजे
मला तुला मी लास्टचा कॉल करतोय म्हणला. बघा ना, त्या बोलण्यातच कोड लपलं होतं. हे परत माझ्या लक्षात आलं. कधीच माणूस आपण जरी कोणाला चल येऊ का म्हणलं, जाऊ का म्हणत नाही, येऊ का म्हणतो. आणि तो म्हणतो हा ये, कारण की परत येण्यासाठी तो येऊ का म्हणतो जातो. जाऊ का म्हणल्यावर कायमचं. तसं तो काल मला कॉल केला आणि मला अचानक ह्याचा कॉल का आला. त्याला गडागण जेवायला पण बोलवलं. मला नाही भाऊ इकडे एवढी मला गडागण जीवच म्हणलं हे झालं. घरचे म्हणते आज लास्टचं गडागण जेव, कारण की इथून पुढं गडागण जेवाय जाऊ नको, जायचं नसतं. म्हणला अवघा लास्टच आहे म्हणला. म्हणला तुला लास्टचा कॉल करतोय म्हणला, तू लग्नाला यायचं माझ्या. मी म्हणलं बरं 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 म्हणलं. म्हणला भाऊ कॉल करेन आता माझा तुला, जमतंय म्हणलं. आणि मित्रांनो तसंच झालं सेम टू सेम. त्याने कॉल ठेवला, जमतंय म्हणलं, येतो भाऊ म्हणलं 30 तारखेला, उद्याची 30 मार्च परवा दिवशी. तेवढं बोलणं झालं ना, मोबाईल बंद केला मी झोपलो. मला वाटतं 5:30-6 वाजता उठलो. धडा मिस कॉल समज तुम्हाला सांगतो, मित्रांचं पोरांचं टेटसन हे तीन. मी काय लवकर लक्ष दिलं नाही मेसेजकडे किंवा त्या ह्याच्याकडं. फ्रेश वगैरे झालो आणि म्हणलं आईला टेटसला तर समजा सारखं दिसतंय, एक सारखंच पांढरा शर्ट समधीकडे दिसतोय, काय भानगड आहे म्हणलं. ती बघावं. आणि मित्रांनो मी त्यावरती टच केलं टेटसवर आणि हो का अजून अंगावर काटा आला बघा, शहर आलं. तो क्षण आहे ना तुम्हाला सांगतो, धात खाप दिसणं ते बघितलं त्याचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा फोटो, ते पांढरा शर्ट आणि हे ते. शपथ म्हणलं हे काय झालंय म्हणलं. कोण चेष्टा पिष्टा करतोय, एका टेटसला बघतोय 30 फोटो, दुसऱ्या टेटसला बघतोय 30 फोटो, तिसऱ्या मग घाबरलोच बाबा मी. माझी भूकच गेली निघून, झोपच उडली, पायाच्या म्हणजे जमीन सरकली खाली, म्हणजे धाड 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 व्हायला लागला. कोणाला कॉल करू कोणाला कॉल बघतोय, मिस कॉल पण लय जरा पडल्यात. म्हणलं 100% काय झालं काय की म्हणलं सुमितला. तेव्हा 6:30 वाजले होते तुम्हाला सांगतो कालच्या. म्हणजे सांग वाटा नाही बरं का, लय बेकार कालचा दिवस गेलाय. कारण रात्री म्हणजे रातभर मी उठू बसायचो. असं का बरं पडतंय नशिबाला. तुम्ही म्हणता काय झालं, ऐका. गडागण जेवायला तो टेंभुर्णीला गेलता मित्राकडे. घरची जाऊ नको म्हणत होत्या, लगीन जवळ आले, 30 तारीख आली, देवाच्या पाया पडायचं असतं, जायचं नसतंय. हे खरं आहे मित्रांनो. आणि तो गेला गडागण जेवायला. आणि रिटर्न येताना त्याचा मित्र तो हा गाडी चालवत होता, ज्याचं लगीन आहे तो सुमित माझा मित्र. आणि असा कॉर्नर होता कॉर्नर. आणि तुम्हाला सांगतो कॉर्नरला ट्रक आली पूर्ण. ट्रक का टेम्पो आला काय की अजून एवढं कन्फर्म नाही. ट्रक म्हणतात टेम्पो म्हणतात. कॉर्नरला वळवा गेला, ती तोलच सटकली नाही, ती अशी घसरून गाडी तुम्हाला सांगतो पाठीमागच्या चाकाखाली गेली. तो पाठीमागचा मित्र म्हणजे पाय हे मोडलाय त्याचा, तो वाचला. पण हाय ना डायरेक्ट तोंडावरूनच गाडी गेली, त्या तोंडच ओळखूया नाही, डायरेक्ट जागेवर रिपीट झालं. मित्रांनो आज त्याच्या घरी एवढा आनंदाचा दिवस, शुभ कार्य दिवस, 2 दिवसांनी ज्या त्या पाहुण्याला महिना झालं पत्रिका वाटतोय, व्हॉट्सअपला पाठवतोय, फोन करू सांगतोय. कॉलेजची मित्र ही समधी येणार आहेत, नवरी कल्ले. आज किराणा भरलाय त्यांच्या घरी समजा लग्नाचा, आचार्य सांगितला, मंडपवाला बँडवाला सांगितलाय, समधी तयारी चालू आहे. ती भांडी फिंडी तिकडे रुकवत वगैरे नवरीच्या काढल्याने भरल्याला. एका क्षणात समजा आयुष्य संपतंय.
आणि त्या भावाला कॉल म्हणलं आता करावं, म्हणलं बघा नीट ऐका, म्हणलं त्या भावाला कॉल करावं, विचारावं काय झालं नक्की. बळच धाडीस करून असा मोबाईल हातात घेतला, त्या भावाचा नंबर डायल करूच तर त्या भावाचा मला कॉल आला. मी केलाच नाही कॉल, त्या भावाचा आला. आणि तसंच झालं. तो म्हणला होता हा माझा लास्टचा कॉल दुपारी, माझा भाऊच तुला कॉल करेल. आणि त्या भावाचा कॉल आला आणि रडायला लागला, कारण मी लय जवळच होतो त्यांच्या. म्हणलं भाऊ, सोमभाऊ म्हणलं गेला, म्हणला तुझा दोस्त. सांगत होतो आम्ही घरचे समजत त्याला की गडागड जेव्हा कुठे जाऊ नको जाऊ नको. मित्रहट. आणि लास्टचंच आजचं होतं गडागण त्याचं, कालचं. नाही जात म्हणलं इथून पुढं, घरी बसतो. शेवटचं म्हणलं आहे, शेवटचं. गडागण जेवायला गेला ते डायरेक्ट मैतच घरी आले. आणि इथून मला जायचं होतं मातीला, जाणं काय झालं नाही, कारण की मला समजलं 6:30 वाजता. तिथून पुढं मयत यायची होती 10ला. आणि घरची लेकरं बाळ घरी पण कोण नव्हतं, एवढ्या रातचं जायचं लय लांब आहे. त्यामुळे मी काही गेलो नाही. सावडायला उद्याच्याला जाणार आहे. त्यावेळेला तुम्हाला तिथलं त्याचा भाव तिथलं थोडं दाखवतो मी ब्लॉगमध्ये. पण असं दुश्मनावर सुद्धा वेळ येऊ ना मित्रांनो. अक्षरशः रातभर कॉल चालू आहेत मित्रांचा आमचं. बघण्याला का होईला का मला पण मरायच्या आधी कॉल केला. आणि समजे मित्र म्हणली बरं का, म्हणली अरे त्यांनी सुम्याने म्हणली आम्हाला पण कॉल केला मरायच्या आधी. कधी कॉल करत नाही, त्या दिवशी समजायला इथून तिथून कॉल करत होता दिवसभर उठल्यापासून. आणि त्याचा भाऊ मला मावशीला कॉल केला, आत्याला कॉल केला, मामाला कॉल केला, मित्रांना कॉल करतो, ज्यासंग नाही बोलत त्याला कॉल केला. समजायला म्हणायचं माझा शेवटचा कॉल आहे, कारण परत मी माझ्या म्हणजे बिझी असेल माझ्या ह्याच्यात, माझा भाऊच कॉल करत असं म्हणलं. आणि मला सुद्धा म्हणला तो काल. असं सांगितलं मित्रांनो. मी अजून जेवलो पण नाही. अशा गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडलेल्या. म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिली सांगावं, असं कोणावरही वेळ येऊ नये. आणि लय बेकार वाटलं मित्रांनो. आज सांगताना सुद्धा मला असं होत आहे, बरं सांगू का नको. पण आज ब्लॉग पण होता माझा, एक कॉमेडी बनवायचं होतं. समजा ती मौलं मग सांगावं तरी काय तुम्हाला, म्हणून म्हणलं जी आता नॅचरल रिअलमध्ये घडलं ते सांगतो. उद्याच्याला मी जाणार आहे सावडाय, तिथलं तुम्हाला सांगतो. मित्र हे आम्ही भेटन आणि तुम्हाला मी दाखवतो. त्याचा आईवडील तर एवढं रडत होते, नवरी कल्ली पण तुम्हाला सांगतो. बघू आज पण मी कॉल करणार आहे, काय तिथली सिच्युएशन काय आहे काय नाही ते समजून घेणार आहे. त्यांच्या आईवडिलांना आधार ही आम्हीच देणं काम आहे, मित्रांनी ही तिथं जाऊन. समजा ती तर कमी जाऊ द्या, काय तुम्हाला सांगतो. लगीन झाल्यावर त्याचं मरणच होतं, हेतूवरच म्हणायचं. हेतूवरच त्याचं आयुष्य होतं म्हणायचं. पण लय भारी होतं बरं का. अजून पण म्हणजे ते आठवतं शब्द बोललेलं. सोमभाऊ तू यायचं बरं का म्हणलं, तू समजायला हसवतो. मला आयर फेर काय आणायचं नाही, तू आला म्हणजे मोठा आयर आहे म्हणला, समजे आनंदी म्हणला, तू मोठा फेमस झाला बाबा म्हणला, कशाला आता गरीबाकडे असं लय काय म्हणायचं. नाही म्हणलं येतो. आणि जाणार होतो मी मित्रांनो खरं. जाऊ द्या, कोणाचं आयुष्य शेणभराचं तर कोणाचं आयुष्य ढीगभराचं, कोणाचं आयुष्य कोण किती जगतो काय कोणाचं लिहून ठेवलंय सांगता येत नाही. बोलत माणूस मरतोय. पण हळहळ लागली मनाला. तर माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून, वाघमारे कुटुंबाकडून, माझ्या जिवलग जिगर काळजाला मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो.